रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे नेमके आरोपी कोण, यावरून आता राजकारण सुरू झालंय। मुक्ताईनगरमधले हे टवाळखोर शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे हे सगळे कार्यकर्ते असल्याचा दावा खडसेंनी केला आणि त्याला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी पुष्टीही दिली। पाहुयात काय आहे राजकीय कनेक्शन। खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिंदे गटाचे, खडसेंची छेड काढणाऱ्यांमागे राजकीय वरदहस्त। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी छेड काढल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। यानंतर छेडछाडीच्या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं। एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचं मान्य केलं। या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे। नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही। पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलं आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे। परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे। असं असेल तर ते दुर्दैवी आहे। ज्या गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते, त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे। आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय 2-2 दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जातंय, हे का दिलं जातंय ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं। असं आहे की दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। मुख्यमंत्र्यांनी स्वतः विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचं म्हटल्यानंतर आम्ही मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांशी संपर्क साधला। सुरुवातीला माझे कार्यकर्ते नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी अखेर NDTVच्या प्रश्नावर हो, त्या आरोपींमधला एक जण कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं। पण थेट प्रश्नाकडे येऊया। आपल्यासमोर 5 आरोपींची नावे आहेत: अनिकेत भुई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील आणि किरण माळी। या 5 पैकी थेट चंद्रकांत पाटलांशी कोण निगडीत आहे असं आपल्याला वाटतं, किंवा थेट शिवसेनेशी? पियुष मोरे हा नगरसेवक आहे, तो चंद्रकांत पाटलांचे सरळ नगरसेवक आहे। जे कोडी आहे ते शिवसेनेचे संबंधित आहे। हा नगरसेवक आहे, पियुष मोरे होता। म्हणजे चंद्रकांतजी पियुष मोरे हा तुमच्या गटाचा आहे, नगरसेवक आहेत ते किंवा होते? नगरसेवक होता तो। तर त्याची एक ऑडिओ त्याची आणि माननीय आमच्या मंत्री महोदयांची एक बोलणं डिबेट झालंय, ते मी तुम्हाला टाकतो। तो त्याच्यात आरोपी का एक तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुम्ही ते महाराष्ट्राला ऐकवा, म्हणजे नाही चंद्रकांतजी, हा थेट आणि हा सोपा प्रश्न आहे की आज पियुष मोरे यांच्यावर आरोपी आहेत, ते तुमच्याशी निगडीत आहेत का? 100% नगरसेवक होता तो। मग आतापर्यंत तुम्ही म्हणत होतात की त्यांच्याशी माझा काही संबंध नाही। हो, ऐकून घ्या ना। तो भाजपमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता, तो भाजपमध्ये यांच्याकडून निवडून आलेला होता, त्यांनी माझ्याकडे प्रवेश केला। पण आता चंद्रकांतजी, आता तो तुमच्या सोबत आहे, बरोबर आहे ही गोष्ट? तो आता आहे का माझ्यासोबत? मग आतापर्यंत चंद्रकांतजी तुम्ही म्हणत होतात की माझा काही संबंध नाही या 5ही आरोपींशी, म्हणजे मुख्यमंत्र्यांना बरोबर ब्रीफिंग मिळाली एका अर्थी। जळगाव पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय।
अनिकेत भुई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. अनिकेत भुई याच्यावर याआधी 4 गुन्हे दाखल आहेत, तर पियुष मोरे हा शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक आणि चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्ता आहे. 5 जणांपैकी अनिकेत भुईला अटक करण्यात आली आहे. आरोपी पियुष मोरेला रक्षा खडसेंनी या सगळ्या घटनेनंतर फोन केल्याचं रेकॉर्डिंगही समोर आलंय, ज्यात रक्षा खडसे पियुष मोरेला छापतायत. मग तुमची काय आणि आमची काय एकच आहे ताई, त्याच्याबद्दल काही विषयच तुम्हाला नाहीये. काही असतं ना तर तुम्ही ह्या लेवल पर्यंत गेले नसते. नाही नाही त्या ताई, लोकांना तसं आम्ही तिथून हाकललं असं काही असतं. त्याला तुम्ही फक्त चुकी- त्या नाही, त्याला आमदाराचे पाय हाकललं म्हणजे चाटायला तो- तिथं बसलेले तुम्ही. हाकललं म्हणजे तिथूनच गेले ताई. आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात ताई. काय तर त्यांचेच लोक होते ना. त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं काही होते. सर्वांनी पियुष तुझ्याकडनं तरी मला नाही 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 अपेक्षा ताई, मी नव्हती. तिथं हा, असं काही तुम्ही कोणत्याही पक्षात जा, कोणत्याही सपोर्ट याच्यात वगैरे जा, पण जरा सपोर्ट जरा वगैरे माणुसकी ठेवत नाही नाही जा. नाही सपोर्ट वगैरेचा ही विषयच नाही पद्धत नाहीये ताई. कोणती अशी आणि त्याला वागायची. त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं. त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट अरे पण करण्यापेक्षा तुला कंप्लेंट केली गरज पाहिजे काय होती. पडली? जर माझ्या मुलीच्या हा ताई, सेफ्टीसाठी त्यांनी त्याने नंतर बघितले, सांगितलं तर ते हे तू- पण तू हा का- विषय पण तू माहिती का त्या नव्हता ताई. समोरच्याला बोलला नाही? मी नाही बोललो अरे ताई. तू असं आणि कसं तिथं तुम्ही त्याला बसला? विचारा चोपडेला. मी त्याला बोललो नाही. आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती मग? नव्हता. आम्ही तिथंच उभे होते खालती. ते हे सर्व पियुष झाल्यानंतर बरोबर त्यांनी नाहीये. विषय तुला सांगितला. मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमचे नावं टाकणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आरोपींनी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढताना कुणाला तरी व्हिडिओ कॉल देखील केला होता. त्यामुळे हा व्हिडिओ कॉल कुणाला केला हे देखील समोर आलं पाहिजे. छेडछाडीचा प्रकार हा राजकीय द्वेषातून होत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती कुठे जातीये याचा विचार कार्यकर्त्यांनी तर केलाच पाहिजे, पण कार्यकर्त्यांच्या नेत्यांनीही करणं गरजेचं आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.